विनासायास घरामध्ये आपल्याला जेवणाचं ताट मिळतं. आपलं स्कूल कॉलेज हे जीवन चालू असताना आपली आई आपल्यासाठी अहोरात्र राबत असते. घरात समजा मुलगी आहे, 8वी 9वी 10वी किंवा 11वी 12वीची मुलगी आहे, तर ही आई त्या मुलीला सुद्धा तिचा अभ्यासाचा वेळ जाऊ नये, तिचं जीवन तिला जगता यावं व्यवस्थित, म्हणून घरकामात तिची मदत न घेता तिलासुद्धा आयतं ताट देत असते. अनेक कुटुंबात हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अन्नदाता सुखी भव असं काही जुनी माणसं जेवण झालं की लगेच त्यांच्या ओठावर हे यायचं. म्हणजे जो कोणी जेवू घालतोय, समजा ते अतिथी म्हणून कुठे गेलेत, तर त्या व्यक्तीला सुद्धा धन्य झाल्यासारखं वाटायचं. मग आपण किती वेळा आपल्या आईला असे धन्यवाद दिलेत, असं जर आपण आठवायचा प्रयत्न केला तर आठवणीत सुद्धा येणार नाही, कारण आपण कधी म्हणालेलोच नसतो ना. टेक इट ग्रँटेड. आपण काही लोकांना टेक इट ग्रँटेड म्हणून समजतो, पण 2 शब्दात अन्नदाता सुखी भव किंवा एखाद्या आईने बनवलेल्या पदार्थाची स्तुती करता येणं आणि मग ती स्तुती करत त्या पदार्थावर ताव मारणं, याच्यातला आनंद जरा वेगळा असतो ना. त्यातून मग हे जे काही अन्न बनतं आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात, त्याच्यासाठी लागणाऱ्या या भाज्या धान्य हे सगळं उगवणाऱ्या शेतकऱ्याबद्दल किती लोक मनोमन त्यांचे धन्यवाद मानतात हो? नाही मानत. काही काही रस्त्यावरती भाजीवाले बसलेले असतात. रस्त्यावर बसून ते विक्री करतात. डायरेक्ट शेतातनं येऊन ते कुठल्या तरी एका वाहत्या रस्त्यावर कडेला बसून भाज्या विकत असतात. मोठ्या थाटात रस्त्यावरच मोटरसायकल थांबवून कॅरीबॅगमध्ये भाज्या मागणारे लोक, ज्यांना मोटरसायकल लावून आदबीनी त्या विक्रेत्याकडनं जे काय हवं ते घ्यावं, त्यांच्याशी थोडा संवाद साधावा, हे नाही जमत. त्यातून परत उभ्या उभ्या मोटरसायकलवर असतानाच राजेशाही थाटात 20ची पालकची जुडी 10ला दे बाबा, म्हणजे 50% त्याला खाली आणणं, बार्गेनिंग करणं, हे जमतं. पण त्या शेतकऱ्याचे मनोमन धन्यवाद मानणं हे नाही जमत. 20ची पेंडी कशी मी 10ला आणली, त्याची फुशारकी मारत सांगणं हे जमतं लोकांना. पण त्या 20मध्ये त्याला किती 3-4 रुपये 5 रुपये मिळाले असते. ही भाजी तो जेव्हा सकाळी 8ला घेऊन बसतोय, म्हणजे तो पहाटेच्या अंधारात भाजी तोडली असेल, पेंड्या बनवल्या असतील, चिखलात त्याचे हातपाय माखले असतील, त्याची रात्रीची झोपसुद्धा नीट झाली नसेल. का तर पहाटे पहाटे उठून हे माळवं आपल्याला बाजारात द्यायचं आहे, हे पोचवायचं आहे अमुक एका ठिकाणी, तर ते रस्त्यावर बसून त्याची विक्री होणार आहे सकाळी 7 ते 12 या वेळात. नाही हो, असे खोलात विचार करणारी लोक कमी आहेत. त्याच्यामुळं जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट घरामध्ये सुद्धा विनासायास मिळते, तेव्हा आपण फक्त कृतज्ञता व्यक्त करणं इतकं तरी शिकता आलं पाहिजे, शिकलं पाहिजे. भले मग ती स्वयंपाक करून खाऊ घालणारी तुमची आई असो अगर पत्नी असो. आता बऱ्याचशा घरामध्ये सकाळपासून राबायला बायका असतात. हाय फाय फॅमिलीजबद्दल बोलतोय मी.
निवडणं टिपणं करायला वेगळी, भाजी चिरायला वेगळी, स्वयंपाकाला वेगळी, फरशी पुसायला वेगळी. त्यांच्याकडं सुबत्ता असते, त्यांच्याकडे ही कामं अगदी नेमून दिल्यासारखी सकाळपासून सुरू असतात. पण ते काम करणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या अडचणी त्या कुठून येतात, त्यांच्या प्रापंचिक सध्याची स्थिती काय आहे, याच्या बाबतीत खूप मोठ्या अगत्याने आदराने बोलणारी कुटुंबसुद्धा तशी विरळाच दिसतात. म्हणजे त्यांना गरज आहे म्हणून ते येतात, असं काहीतरी एक टेक इट ग्रँटेड हा जो शब्द आहे, त्याच पद्धतीने या लोकांशी सुद्धा वागताना अनेक कुटुंबांमध्ये मी वातावरण पाहिलं आहे. आणि म्हणूनच थोडासा या विषयात असं मी बोलू इच्छितो. माणुसकी हा जो शब्द आहे ना, हा शब्द जर तुम्हाला वागता आला, बोलता आला, तुमच्या आचरणात दाखवता आला, तर मला नाही वाटत की कुठल्याही मंदिराची घंटी वाजवून देवा मला पाहाव रे असं म्हणत फिरण्याची तुमच्यावर वेळ येईल. म्हणजे मध्यंतरी मी तर बरेच दिवस माझं स्टेटस ठेवलं होतं, ह्युमॅनिटी इज द ओनली गॉड इन दिस वर्ल्ड. त्यानंतर मी एक ठेवलं होतं, कफन को जेब नहीं होती दोस्तो. आणि मग त्यातल्या त्यात थोडंसं ते आचरणात पण आणण्याच्या प्रयत्नात आजपर्यंत तरी आयुष्य गेलं आहे. पुढचंही जावं असंच समजुतीने, माणुसकीने वागण्यात जावं, याच प्रार्थना करून रोज पाठ टेकतो. अशा लोकांचा, कष्टकरी लोकांचा थोडासा कळवळा नक्की येतो. त्यांच्यासाठी काय करू काय नको असं होतं. त्यातून मग खूपच वंचित लोक दिसले तर जमेल तितकं आपण करायचं आहे या उद्देशानेच गेली 35 वर्ष तरी जगतो आहे. पाहूयात पुढं काय काय होतं आहे ते. कधीतरी कृतज्ञता बोलून दाखवली, कधी बॉडी लँग्वेजमधनं लोकांना दिसली. समजूतदार आहेत, त्यांनी समजून घेतली. जिथं बोलल्याशिवाय समजत नाही तिथं ओठही उघडले. जे करतो ते उजव्या हाताने करणे, डाव्या हाताला कळू न देणे, असं जरी असलं तरी काही काही ठिकाणी काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. कारण त्याच्यामागं एकच ध्येय असतं माझं, की अजून कुठेतरी समाज जागृती व्हावी आणि अजून एक 2-4 वंचितांचं काम 2-4 लोकांकडनं जास्त व्हावं. यासाठीच कधीकधी कुठेतरी अशी काही वक्तव्ये मी करत होतो. आता तर माझा स्वतःचा हा प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये भरपूर व्हिडिओ मी टाकतो. त्यापैकीच हा आजचा एक. चला, आपल्या ताटामध्ये जे अन्न येते ना, ते बनवणारी आपली आई असो, पत्नी असो, कामाला येणाऱ्या आपल्या कोणी स्त्रिया असोत, त्या सगळ्यांना अन्नदाता सुखी भव असं मनातल्या मनात तरी म्हणा. आणि त्यांच्यासाठी एक प्रार्थना जरूर करा की त्यांचे दिवसमान सुधारू देत, त्यांनासुद्धा चांगले दिवस बघायला मिळू देत. त्यांची जी काही संतती आहे ती चांगली शिकून सवरून पुढे येऊ दे. आज जे ते कष्ट करतायत त्या कष्टाचं त्यांना काहीतरी वार्धक्यात चांगलं फळ मिळू दे, अशा आपण मनोमन प्रार्थना करू शकतो. आणि म्हटलं जातं ना, लाऊडस्पीकरवरचा आवाज एक वेळ त्या ब्रह्मांडात ऐकू नाही जात, पण मौनात केलेली प्रार्थना ही त्या विधात्यापर्यंत नक्की पोहोचते असं बोललं जातं. आणि याची प्रचितीसुद्धा थोडासा जर वागण्या बोलण्यात आध्यात्मिक टच असेल ना, तर याची प्रचितीसुद्धा आल्याशिवाय राहत नाही. असो मित्रांनो, आजपर्यंत जगवलेल्या प्रत्येक अन्नदात्याला, त्या शेतकऱ्यांना करोडो मी धन्यवाद देतच जगलो आहे. जोपर्यंत माझी आई होती तोपर्यंत आईला कित्येक वेळा बोलून पण दाखवलं, तिच्या एखाद्या पदार्थाचं कौतुक पण केलं. ती जे काही बनवेल ते खाण्यात, मजेत जगण्यात आयुष्य गेलं. त्यामुळं तिचे तर ती गेल्यावरसुद्धा आजही मनोमन आईबापांचे धन्यवाद मानतच आपलं जीवन सुरू असतं, यातसुद्धा काहीच शंका नाही. अन्नदाता सुखी भव.